Namaskar, I am Advocate B.R. Bornak. The topic of my today's lecture is how to fill the nomination form by a member of a cooperative housing society. And if that member wants to revoke or change his earlier nomination, then what is the procedure? Further, I am going to see how this nomination form is brought on record by the society. Means what is the procedure to bring on record the nomination form submitted by the members of the society. And thereafter I am going to see how to prepare a nomination register. आता नॉमिनेशन संदर्भात म्हणजे नामनिर्देशन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तर ते नामनिर्देशन संदर्भात म्हणजे आजचं लेक्चर आहे. तर नामनिर्देशन फॉर्म जो आहे हा सभासदांनी, गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी कशा प्रकारे भरायचा आहे. आणि समजा त्यांनी फॉर्म एक वेळा भरला आणि तो नंतर जर त्याला त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल किंवा ते रिवोक करायचा असेल, म्हणजे तो विड्रॉ करायचा असेल वगैरे, तो रद्द करायचा असेल, तर प्रोसिजर काय आहे, प्रक्रिया काय आहे. तर सभासदांकडून नॉमिनेशन फॉर्म संस्थेला सादर करणं किंवा त्याच्यामध्ये बदल करणं किंवा तो रद्द करणं म्हणजे रिव्होकेशन वगैरे करणं, विड्रॉ करणं वगैरे, या संबंधात त्याच्यात तरतुदी आहेत. त्या आपल्याला उपविधी क्रमांक 32 मध्ये बघायला मिळतील. म्हणजे बायलॉ नंबर 32. बायलॉ नंबर 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रोसिजर फॉर नॉमिनेशन बाय अ मेंबर अँड हिज रिव्होकेशन रिव्हिजन. म्हणजे नॉमिनेशन करण्याची जी प्रोसिजर आहे, पद्धती आहे, त्या संदर्भातली तरतुदी बायलॉ नंबर आपल्याला 32 मध्ये बघायला मिळतील. आणि जर त्या मेंबरला आपण सबमिट केलेलं नॉमिनेशन जर रिव्होक करायचं असेल, म्हणजे ते रद्द करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये रिव्हिजन म्हणजे बदल करायचा असेल, तर काय प्रोसिजर आहे, म्हणजे मेंबर्स जे आहेत त्यांच्याकडून काय केलं गेलं पाहिजे या संदर्भात, त्या संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या बायलॉ नंबर 32 मध्ये आहेत. त्या पहिल्यांदा बघू आपण. आणि नॉमिनेशन फॉर्म कसा भरायचा मेंबरनी, त्या संदर्भात आजचं हे लेक्चर आहे. तर नॉमिनेशन फॉर्म जो आहे हा आपल्याला बायलॉजमध्ये म्हणजे उपविधीमध्ये काही प्रिस्क्राईब फॉर्म्स दिलेले आहेत. विहित नमुन्यातील काही अर्ज दिलेले आहेत. त्यामधला अर्ज क्रमांक 14 जो आहे म्हणजे अपेंडिक्स नंबर 14 जो आहे हा नॉमिनेशन फॉर्म आहे. म्हणजे नामनिर्देशनाचा फॉर्म आहे, अर्ज आहे. हा मेंबरनी संस्थेकडे सादर करायचा असतो. मेंबरचा अधिकार आहे. नामनिर्देशन करणं हा मेंबरचा अधिकार आहे. आणि गृहनिर्माण संस्थेने मेंबर्सना या बाबतीमध्ये जागरूक केलं पाहिजे की तुम्ही जर कोणी नामनिर्देशनाचे फॉर्म भरले नसतील, नॉमिनेशन फॉर्म भरले नसतील, तर मेंबर्सना गृहनिर्माण संस्थेने जागरूक केलं पाहिजे की मेंबर्सनी नॉमिनेशन फॉर्म सबमिट करावेत. तर आता बघूया आपण हा की अपेंडिक्स नंबर 14 जो आहे तो कशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणती माहिती सभासदांनी भरायची आहे. तर हा जो अपेंडिक्स नंबर 14 आहे म्हणजे नमुना क्रमांक 14 मधला जो अर्ज आहे, फॉर्म आहे, हा ट्रिप्लिकेट म्हणजे 3 प्रतीमध्ये सभासदांनी भरून, पूर्णपणे व्यवस्थित भरून, त्याच्यावरती विटनेसच्या सह्या घेऊन, विटनेसेसच्या 2 विटनेसेस लागतात, त्यांच्या सह्या घेऊन तो 3 प्रतीमध्ये सोसायटीमध्ये सबमिट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण बघू की त्याच्यामधला जो पहिला पार्ट आहे जो सभासदांनी भरायचा आहे, या तिन्ही फॉर्म्सवरती मी तीन प्रती ज्या आहेत त्या 3 प्रतीवरती त्याला सभासदाला सारखीच माहिती भरायची आहे. तर ती बघू आपण पहिल्यांदा. तर अपेंडिक्स म्हणजे हा नमुना क्रमांक 14 किंवा अपेंडिक्स नंबर 14 तुम्ही जर समोर ठेवून हे जर आजचं लेक्चर ऐकलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजेल. त्यामुळे हे लेक्चर ऐकतेवेळी तुम्ही समोर हा अपेंडिक्स नंबर 14चा फॉर्म समोर ठेवा. त्याच्यामध्ये असलेले आहे बघा की जे 3 फॉर्म्स आहेत, 3 फॉर्ममधला पहिला जो असतो हा 3 फॉर्म सोसायटीकडे ज्यावेळी सबमिट केले जातात ते 3 म्हणजे ट्रिप्लिकेटमधले 3 फॉर्म कशा संदर्भात असतात, त्याचा उद्देश काय. तर पहिला फॉर्म जो आहे तो टू बी गिवन टू नॉमिनेटर मेंबर ॲज ॲक्नॉलेजमेंट ऑन रिसिप्ट ऑफ नॉमिनेशन फॉर्म्स. म्हणजे ज्या वेळेला हे ट्रिप्लिकेटमध्ये फॉर्म भरून पूर्णपणे सह्या वगैरे करून तारीख टाकून वगैरे नॉमिनेटर मेंबर जो आहे हा सोसायटीकडे सबमिट करतो, त्यावेळी त्याच्यामधला जो पहिला फॉर्म असतो हा मेंबरला परत करायचा असतो ॲक्नॉलेजमेंट म्हणून, म्हणजे पोच म्हणून. त्याच्या नॉमिनेशन फॉर्मचे बाकी 2 फॉर्म म्हणजे डुप्लिकेटमध्ये 2 फॉर्म संस्थेकडे मिळाले,
याचं ॲक्नॉलेजमेंट म्हणून हा एक पहिला जो फॉर्म असतो हा मेंबरला संस्थेच्या सेक्रेटरीनी सही करून परत द्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर दुसरा फॉर्म जो आहे त्याच्यामधला दुसरी प्रत ही ज्या वेळेला मॅनेजिंग कमिटीची मीटिंग होईल त्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये तो फॉर्म रेकॉर्डवरती म्हणजे नॉमिनेशन चा अर्ज जो आहे सभासदांचा तो रेकॉर्डवरती आणण्यासाठी तो मॅनेजिंग कमिटी मीटिंगसमोर ठेवला जातो आणि मॅनेजिंग कमिटी मीटिंगसमोर तो रेकॉर्डवरती आणण्यासाठी ठेवला जातो आणि त्याच्यानंतर तो रेकॉर्डवरती आणला अशी नोंद करून त्याची नॉमिनेशन रजिस्टर संस्थेकडे एक असतं त्याच्यामध्ये एंट्री करून तशा रिमार्क्स म्हणजे किती तारखेच्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये हा नॉमिनेशन फॉर्म रेकॉर्डवरती आणण्यासाठी ठेवला गेला आणि नॉमिनेशन रजिस्टरमध्ये त्याची किती नंबरला सिरियल नंबर कितीला त्याची नोंद केली गेली आहे अशा प्रकारचा रिमार्क मारून दुसरी प्रत जी आहे ही संस्थेच्या सचिवांनी म्हणजे सेक्रेटरीनी सही करून ही नॉमिनेटर मेंबरला परत करायची असते. म्हणजे पहिला जो गेला तो ॲक्नॉलेजमेंट म्हणून गेला आणि दुसरी प्रत जी जाते ती तुमचं नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलेलं आहे ह्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये आणि ते नॉमिनेशन रजिस्टरमध्ये या सिरियल नंबरला त्याची नोंद केली आहे म्हणजे एंट्री केलेली आहे. या रिमार्क्ससह सेक्रेटरीच्या सहीने ही दुसरी प्रत जी आहे ही मेंबरला परत केली जाते. आणि तिसरी जी प्रत आहे ती तोच रिमार्क त्या तिसऱ्या प्रतीवरतीही मारायचा आणि सेक्रेटरीने सही करायची आणि त्याच्या खाली नॉमिनेटर मेंबरची सही घ्यायची किंवा मला जो डुप्लिकेट फॉर्म जो आहे म्हणजे 2 नंबरची जी कॉपी आहे ज्याच्यामध्ये हा रिमार्क आहे ती कॉपी मला मिळाली ती प्रत मला मिळाली अशा प्रकारची सही घेऊन मेंबरची सही घेऊन नॉमिनेटर मेंबरची सही घेऊन ती प्रत जी आहे ही संस्थेच्या रेकॉर्डला ठेवायची. खास करून त्या मेंबरच्या फाईलमध्ये ठेवली तर अतिशय चांगलं होईल कारण का तो नंतर पटकन तो रेफरन्स आपल्याला मिळू शकतो. ती फाईल उघडल्याच्या नंतर ज्यावेळी मेंबरला पुढे काय त्याच्यावरती कारवाई बदली करायचं असेल किंवा विड्रॉ करायचं असेल किंवा मेंबरच्या मृत्यूनंतर जर नॉमिनीला शेअर्स वगैरे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यावेळेला तो पटकन मिळू शकतो म्हणून तो त्या कन्सर्न मेंबरच्या फाईलमध्ये ठेवलेला बरा. ठीक आहे. आता आपण बघू की हा नमुना क्रमांक 14 जो आहे आता मी तुम्हाला सांगितलं की हा 3 प्रतीमध्ये 3 प्रतींचा उद्देश सांगितला तुम्हाला. आता ॲक्च्युली हा फॉर्म भरायचा कसा बघूया आपण. तर फॉर्म जो असतो त्याच्यावरती वरती लिहिलं असतं अपेंडिक्स नंबर 14 त्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलं असतं अंडर द बायलॉ नंबर 32 म्हणजे बायलॉ नंबर 32मध्ये ही प्रोव्हिजन आहे त्याच्यामुळे तो बायलॉ नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलं द फॉर्म ऑफ नॉमिनेशन टू बी फर्निश्ड इन ट्रिप्लिकेट. ठीक आहे. ही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे तर ही इन्फॉर्मेशन म्हणजे आहे त्या ठिकाणी ते प्रिंटेडच असते. त्याच्यानंतर हा जो नॉमिनेशन फॉर्म जो असतो तो संस्थेच्या सेक्रेटरीने ॲड्रेस केलेला असतो त्यामध्ये टू द सेक्रेटरी तुम्हाला हे तिथे प्रिंटेडच मिळेल आणि त्याच्यानंतर डॉट डॉट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड जी आहे त्या ठिकाणी जी मोकळी जागा आहे सुरुवातीची त्या ठिकाणी तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचं नाव लिहा आणि त्याच्याखाली ॲड्रेस लिहा. त्याच्याखाली मोकळी जागा असते त्या फॉर्ममध्ये त्याच्याखाली ॲड्रेस लिहा. हा झाला आपण सेक्रेटरीला ॲड्रेस केलं त्याचा भाग झाला आहे नॉमिनेशन फॉर्मचा. त्याच्या पुढे जे आहे त्याच्या पुढे सर असं म्हणजे सेक्रेटरीला ॲड्रेस केलेला आहे. त्यातला पहिला पॉईंट जो आहे या नॉमिनेशन फॉर्ममधला इथे तो मेंबर लिहितो आय म्हणजे श्री किंवा श्रीमती. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की नॉमिनेशन फॉर्म हा इंडिव्हिज्युअल मेंबरनाच भरण्याची तरतूद आहे त्यामुळे त्या ठिकाणी श्री श्रीमतीच ठेवलेलं आहे. आय श्री श्रीमती या ठिकाणी मेंबर जो आहे त्याचं पूर्ण नाव येईल. पुढे आय एम द मेंबर ऑफ द इथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी सोसायटीचं नाव लिहा. डॉट डॉट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या मोकळ्या जागेमध्ये सोसायटीचं नाव लिहा आणि पुढे हॅविंग ॲड्रेस ॲटच्या पुढची जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी सोसायटीचा पूर्ण पत्ता लिहा. पुढचा पॉईंट जो आहे 2 नंबरचा आय होल्ड द शेअर सर्टिफिकेट नंबर. तुम्हाला संस्थेने शेअर सर्टिफिकेट इश्यू केलेलं असतं त्यावेळी शेअर सर्टिफिकेट त्याच्यावरती नंबर असतो तो नंबर या ठिकाणी लिहा. डेटेड त्या शेअर सर्टिफिकेटवरती तारीख असते ती तारीख या ठिकाणी लिहा. आता फॉर 5/10 फुल्ली पेड शेअर्स म्हणजे कसं आहे की पूर्वी हे 10 शेअरची कंडिशन यायच्या पूर्वी 5 शेअर्स होते त्यामुळं ज्यांच्याकडे 5 शेअर्स असतील त्यांनी 5 लिहा ज्यांच्याकडे 10 शेअर्स असतील त्यांनी 10 लिहा. फॉर 5 or 10 फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ ₹50 ईच बेरिंग नंबर्स फ्रॉम म्हणजे शेअर सर्टिफिकेटवर तुमच्याकडे शेअरचे नंबर्स या नंबरपासून या नंबरपर्यंत शेअर्स आहेत त्या ठिकाणी फ्रॉम
या ठिकाणी सुरुवातीचा नंबर लिहा, 2 या ठिकाणी शेवटचा नंबर लिहा आणि ब्रॅकेटमध्ये बोथ इन्क्लुजिव्ह आहे. इश्यूड बाय द सेड सोसायटी टू मी, हा 2 नंबरचा पॉईंट. या ठिकाणी तुमचं जे शेअर होल्डिंग आहे, शेअर सर्टिफिकेट आणि नंबर ऑफ शेअर्सची जी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी पॉईंट नंबर 2मध्ये मोकळ्या जागेत लिहायची आहे. पुढचा जो पॉईंट नंबर 3 आहे तो आहे फ्लॅट संदर्भातली माहिती तुमची. म्हणजे तुम्ही आय ऑल्सो होल्ड द फ्लॅट नंबर, या ठिकाणी फ्लॅट नंबर लिहा मोकळ्या जागेमध्ये. पुढे ॲडमेजरिंग डॉट स्क्वेअर फीट ब्रॅकेटमध्ये कार्पेट म्हटलं, म्हणजे या ठिकाणी तुमचा जो फ्लॅट आहे त्या मोकळ्या जागेमध्ये त्याचा कार्पेट एरिया लिहा. आणि इन द बिल्डिंग ऑफ द सोसायटी नोन नंबर्ड ॲज, या मोकळ्या जागेमध्ये समजा तुमच्या संस्थेच्या कसं असतं, काही विंग्ज असतात, त्या विंगना ABCD दिलेलं असतं, कधी कधी 1 2 3 4 दिलेलं असतं, कधी कधी वेगळ्या एकाच सोसायटीमध्ये वेगवेगळ्या नावाच्या पण अशा बिल्डिंग असतात. मग त्या ठिकाणी जे असेल ते लिहा मोकळ्या जागेमध्ये. काय नाव जर वेगळं असेल तर ते नाव लिहा, किंवा विंग नंबर्स असतील म्हणजे अल्फाबेटिकली असतील अल्फाबेटिकली लिहा, ABCD किंवा 1 2 3 4 असेल तर ते लिहा या ठिकाणी या मोकळ्या जागेमध्ये. म्हणजे तुमचा फ्लॅट आणि जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, त्या संदर्भातली माहिती जी आहे पॉईंट नंबर 3मध्ये तुम्हाला भरायची आहे मोकळ्या जागेमध्ये. पुढचा 4 नंबरचा पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ॲज प्रोव्हाइडेड अंडर रूल 25 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1961 आय हिअर बाय नॉमिनेट द पर्सन हुज पर्टिक्युलर्स आर ॲज गिवन बिलो. म्हणजे रूल 25मध्ये ही नॉमिनेशन संदर्भातली तरतूद आहे. तर या ठिकाणी 4 नंबरच्या खाली या माहिती हे जे वर्डिंग आहे त्याच्या खाली एक टेबल दिलेला असतो. या टेबलमध्ये तुम्ही ज्याच्या नावाने हे नॉमिनेशन करताय, म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमचे सोसायटीमधले शेअर्स आणि इंटरेस्ट, म्हणजे थोडक्यात मेंबरशिप, मालकी हक्क नव्हे, लक्षात ठेवा, तुमची सोसायटीमधली मेंबरशिप ही ज्या व्यक्तीला तुम्हाला देऊ करायची आहे तुमच्या पश्चात, तुमच्या मृत्यूनंतर, त्याची किंवा त्यांची माहिती या टेबलमध्ये तुम्हाला भरायची आहे. तर त्या टेबलचे कॉलम कसे आहेत बघा. पहिला कॉलम आहे सिरियल नंबरचा, दुसरा नेम ऑफ नॉमिनीचा, तिसरा परमनंट ॲड्रेस ऑफ द नॉमिनी, चौथा जो आहे रिलेशनशिप विथ द नॉमिनी, पाचवा जो आहे शेअर ऑफ ईच नॉमिनी ब्रॅकेटमध्ये पर्सेंटेज आहे, आणि 6वा कॉलम जो आहे डेट ऑफ बर्थ ऑफ नॉमिनी इफ द नॉमिनी इज अ मायनर. म्हणजे तुमचं कोणी नॉमिनी मायनर असेल तर तुम्हाला त्याची इथे जन्मतारीख या कॉलममध्ये लिहायला लागेल. आता तुम्हाला समजा एकाच व्यक्तीच्या नावाने नॉमिनेशन करायचं असेल तर सिरियल नंबरमध्ये तुम्ही एकच लिहा, आणि नेम ऑफ नॉमिनी जो आहे म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी म्हणून अपॉइंट करायचं आहे त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी 2 नंबर कॉलममध्ये तुम्ही लिहा. त्याच्यानंतर 3 नंबर कॉलममध्ये त्याचा परमनंट ॲड्रेस जो आहे म्हणजे पूर्ण ॲड्रेस जो आहे आताचा तो तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. आणि रिलेशनशिप विथ द नॉमिनी म्हणजे जर समजा वडील आहेत ते मुलाच्या नावाने जर नॉमिनेशन करत असेल त्या ठिकाणी सन लिहा, किंवा नवरा बायकोच्या नावाने नॉमिनेशन करत असेल तर त्या ठिकाणी वाईफ लिहा, बायको नवऱ्याच्या नावाने नॉमिनेशन करत असेल तर त्या ठिकाणी हजबंड लिहा. म्हणजे नॉमिनेटर मेंबर सी ह्या नॉमिनीचा संबंध काय तो लिहायचं या ठिकाणी 4 नंबर कॉलममध्ये. आणि पर्सेंटेजमध्ये शेअर ऑफ ईच नॉमिनी, म्हणजे या ठिकाणी तुम्ही एकच नॉमिनी करता, एकच नॉमिनी अपॉइंट करता, त्या ठिकाणी पर्सेंटेज 100% येईल. म्हणजे तुमची सोसायटीमधले शेअर्स जे आहेत 100% त्या एकाच व्यक्तीला मिळतील. आणि जर मायनर असेल तर मग 6 नंबर कॉलममध्ये त्याची डेट ऑफ बर्थ लिहा. मायनर नसेल, 18 वर्ष पूर्ण झालेली असेल तर 6 नंबर कॉलममध्ये काही लिहायची गरज नाही, नॉट ॲप्लिकेबल लिहा. ठीक आहे. समजा एकापेक्षा जास्त तुम्हाला नॉमिनीज अपॉइंट करायचे, समजा 2 अपॉइंट करायचे असतील तर या ठिकाणी सिरियल नंबर 1 2 असं लिहा. 3 अपॉइंट करायचे त्या ठिकाणी 1 2 3 असे सिरियल नंबर लिहा. आणि प्रत्येक सिरियल नंबर समोर तुम्ही पहिल्या नॉमिनीचं नाव लिहा, दुसऱ्यासमोर तुम्ही दुसऱ्या नॉमिनीचं नाव लिहा, तिसऱ्यासमोर तुम्ही तिसऱ्या नॉमिनीचं नाव लिहा. प्रत्येकाचे 3 नंबर कॉलममध्ये प्रत्येकाचे परमनंट ॲड्रेस लिहा. 4 नंबर कॉलममध्ये नॉमिनेटर मेंबर म्हणजे हा नामनिर्देशन करणारा जो सभासद आहे त्याचं ह्या प्रत्येकाशी असलेलं नातं लिहा. समजा असं असेल, पहिलं जर पत्नी असेल तर वाईफ लिहा, दुसरा मुलगा असेल तर सन लिहा, तिसरी मुलगी असेल तर डॉटर लिहा, अशा प्रकारे. आणि शेअर ऑफ ईच नॉमिनी या ठिकाणी मात्र तुम्हाला काय आहे की आता एकाला तुम्ही दोघांना करताय तर समजा तुम्हाला 50-50% द्यायचे तर या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये 50 आणि 50% लिहा. तर तुम्हाला तिघांना करायचं असेल तर पहिल्याला 50%, दुसऱ्याला 25-25 दोघांना द्यायचं असेल तर अशा प्रकारे लिहा. म्हणजे पर्सेंटेज तुम्ही देऊ करताय तुमच्या शेअर्स आणि इंटरेस्टमधलं संस्थेच्या तुमच्या मृत्यूनंतर त्याच्या या ठिकाणी पर्सेंटेजला प्रत्येकाला तुम्ही देऊ करताय. 1 असेल तर 100% लिहा, 2 असेल तर 50-50% लिहा.
3 असेल तर समजा काय 33.33 तर ऑड फिगर येते, म्हणून पहिल्याला 50, दुसऱ्याला 25 म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे पर्सेंटेज लिहायचे आहेत. पुन्हा 6 नंबर कॉलममध्ये जर ह्याच्यामधला एखादा नॉमिनी जर मायनर असेल तर त्याची जन्मतारीख तुम्हाला लिहायची आहे. हा 4 नंबर कॉलम 4 नंबर पॉईंट जो आहे त्याच्या जो टेबल आहे अतिशय महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित तुम्ही भरायला पाहिजे. सगळेच पॉईंट याच्यामधले महत्त्वाचे आहेत, ते व्यवस्थित तुम्ही भरा, पूर्ण भरा व्यवस्थित, म्हणजे संस्थेला त्याच्यावरती योग्य निर्णय घेणं सोयीस्कर होईल. तर 5 नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 30 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960, म्हणजे हा सेक्शन 30 जो आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960चा, हा एखाद्या मेंबरच्या मृत्यूनंतर त्याचे जे संस्थेमधले भाग आणि हितसंबंध आहेत ते नॉमिनी किंवा नॉमिनेशन नसेल तर वारस यांच्या नावाने हस्तांतरित करण्याची ही तरतूद आहे सेक्शन 30मध्ये. ठीक आहे. ट्रान्सफर और ट्रान्समिशन ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट ऑफ अ मेंबर इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी आफ्टर डेथ ऑफ अ मेंबर, असा तो सेक्शन 30मध्ये तरतूद आहे. त्याच्यामध्ये 5 नंबरमध्ये काय म्हटलं बघा, ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 30 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 अँड बायलॉ नंबर 34. बायलॉ नंबर 34 म्हणजे हे हस्तांतरित नॉमिनीच्या नावाने कसं करायचं त्याची प्रोसिजर आहे बायलॉ नंबर 34मध्ये. तर बायलॉ नंबर 34 ऑफ द सोसायटी, आय स्टेट दॅट ऑन माय डेथ, म्हणजे हा मेंबर लिहितोय की त्याच्या मृत्यूनंतर, द शेअर्स मेन्शन्ड अबाव अँड माय इंटरेस्ट इन द फ्लॅट, द डिटेल्स ऑफ विच आर गिवन अबाव, म्हणजे फ्लॅटचे डिटेल्सवर दिले आहेत, शुड बी ट्रान्सफर्ड टू, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरचा मेंबर सोसायटीमध्ये कोण तुमच्या ठिकाणी हवा आहे तुमच्या मृत्यूनंतर त्याचं नाव इथे लिहा. समजा वरती तुम्ही जी 1-2 नावं किंवा 3 नावं लिहिली त्यामधलं जर पहिल्याच व्यक्तीला तुम्हाला ही मेंबरशिप तुमची द्यायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहा. इथे जागा मोकळी सोडू नका आणि ते शक्यतो एकच नाव लिहा. कारण काय की एक नंतर जे ट्रान्सफर होणार ते 1 नंबरला एकाच व्यक्तीचं नाव येणार, त्यामुळे तुम्ही 2 नाव वगैरे लिहू नका, एकच नाव लिहा. यात वरती जे तुम्ही नावं लिहिली 4 नंबर पॉईंटच्या खाली जो टेबल आहे त्या टेबलमध्ये जी नावं लिहिली आहेत त्याच्यामधलं ज्याला तुम्हाला प्रामुख्यानं संस्थेमध्ये सभासदत्व द्यायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहा. म्हणजे त्याचं नाव काय होईल की शेअर सर्टिफिकेटवरती नंतर तुमच्या मृत्यूनंतर 1 नंबर लिहिलं जाईल आणि बाकीच्यांची नावं मग जसे क्रमाने जे आहेत मग त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर त्यांनी संस्थेला एक जॉईंट ॲफिडेविट द्यायचं आहे किंवा आम्ही इतके लोक नॉमिनीज आहोत, नॉमिनेशनमध्ये म्हणजे शेअर सर्टिफिकेटवरती किंवा सोसायटीच्या रेकॉर्डवरती आमची नावं जी आहेत या क्रमाने लिहिण्यात यावीत. म्हणजे पहिलं तुम्ही ज्या ठिकाणी पहिलं नाव लिहिलेलं असतं शक्यतो तेच नाव संस्था 1 नंबरला त्या ठिकाणी लिहिल आणि बाकी मग इतरांची नावं शेअर सर्टिफिकेटवरती लिहिली जातील. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरचा मेंबर म्हणून तुमच्या मृत्यूनंतर, म्हणजे हे खास करून कधी एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर खास करून या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. पण जर एकच नॉमिनी असेल तर तो वरती लिहिलेला असतो तोच या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी ते नाव लिहा ज्याला तुम्हाला मेन मेंबरशिप तुमच्या मृत्यूनंतर ट्रान्सफर व्हावी असं वाटतं त्याचं नाव या ठिकाणी द फर्स्ट नेम्ड नॉमिनी असं म्हटलं आहे. ऑन हिज हर कंप्लाईंग विथ द प्रोव्हिजन ऑफ द बायलॉज ऑफ द सोसायटी, म्हणजे अर्थात त्याने बायलॉ नंबर 34मध्ये दिल्याप्रमाणे ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या पूर्ण केल्या पाहिजेत, प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे ऑफ द सोसायटी रिगार्डिंग रिक्वायरमेंट्स ऑफ ॲडमिशन टू मेंबरशिप अँड ऑन फर्निशिंग इंडिमनिटी बॉन्ड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर मेंबरशिप indemnifying the society against any claims made to the said shares and my interest in the said flat by other nominees. म्हणजे या ठिकाणी कसं आहे की एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर खास करून इंडिमनिटी बॉन्डची तरतूद केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्या बायलॉजमध्ये तो अपेंडिक्स नंबर 18 म्हणून जो फॉर्म आहे तो एकापेक्षा जास्त नॉमिनीज असेल तर तो इंडिमनिटी बॉन्ड सबमिट करायचा आहे. ठीक आहे. तर ते फॉर्म कुठले सबमिट करायचे नंतर आपण बायलॉ नंबर 34कडे येऊ, ती जी प्रक्रिया आहे त्यावेळी आपण त्या ठिकाणी बघू. म्हणजे या ठिकाणी 5 नंबर कॉलममध्ये काय किंवा हा जो 1 नंबरचा नॉमिनी आहे तो त्या ठिकाणी मेंबर बनेल, ज्यात अर्थात त्याला बायलॉजमध्ये ज्या काही तरतुदी मेन्शन केलेत त्याप्रमाणे त्याला ते रिक्वायरमेंट पूर्ण करायला लागतील. म्हणजे जे काय फॉर्म्स जे आहेत ते त्याला सगळे सबमिट करायला लागतील, त्याच्यानंतर तो मेंबर बनेल. पुढचा जो पॉईंट आहे 6 नंबरचा पॉईंट जो आहे याच्यामध्ये जर एखादा नॉमिनी तुमचा मायनर असेल त्या संदर्भातली या ठिकाणी 6 नंबरमध्ये प्रोव्हिजन आहे. ते म्हणजे
ॲज द नॉमिनी ॲट सिरियल नंबर, जे वरती सिरियल नंबर समजा 2 नंबर किंवा 3 नंबरचा नॉमिनी मायनर असेल तर तो नंबर इथे लिहा. ॲज द नॉमिनी ॲट सिरियल नंबर डॉट डॉट इज द मायनर आय हिअर बाय अपॉइंट. या ठिकाणी त्या मायनरच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला गार्डियन किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट करायला लागतो. त्याचं नाव या ठिकाणी लिहा. जो नॉमिनी मायनर आहे त्या मायनरच्या बिहाफमध्ये जर कुठे काय सही करायची किंवा फॉर्म अर्ज करायची गरज लागली तर त्या ठिकाणी तो नॅचरल गार्डियन किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह सही करेल. म्हणून त्याची आणि तो नॅचरल गार्डियन किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह हा मेजर असला पाहिजे, म्हणजे त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय करा, आय हिअर अपॉइंट त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्याला तुम्ही नॅचरल गार्डियन किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अपॉइंट करू इच्छिता. ॲज द गार्डियन लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द मायनर टू रिप्रेझेंट द मायनर नॉमिनी इन मॅटर्स कनेक्टेड विथ धिस नॉमिनेशन. म्हणजे या ठिकाणी हे मायनर नॉमिनी असेल त्या संदर्भात तुम्ही नॅचरल गार्डियन किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कुणाची नेमणूक करता त्याचं नाव या ठिकाणी लिहा. या ठिकाणी माहिती भरायची आहे 1 ते 6 नंबर पॉईंटची. त्याच्या खाली सिग्नेचर ऑफ द नॉमिनेटर मेंबर, म्हणजे नॉमिनेटर मेंबरनी सही करायची आहे आणि सही केल्याच्या खाली प्लेस, म्हणजे मुंबई असेल तर मुंबई लिहा, ठाणे असेल तर ठाणे लिहा आणि डेट तुम्ही लिहा. नॉमिनेशन फॉर्म हा तुम्ही कधी भरताय ती तारीख लिहा आणि त्याच्या खाली विटनेसेस 2. या ठिकाणी विटनेसेस म्हणजे तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तींच्या सह्या घ्यायच्या आहेत. शक्यतो तुमच्या शेजारी वगैरे घ्या. आवश्यक नाही की तुम्ही सोसायटीचे मेंबरच असायला पाहिजेत. रेसिडेंट्स चालतील, म्हणजे जे नंतर जर याच्यामध्ये वाद उद्भवला तर जे पुढे येऊन सांगू शकतील की या नॉमिनेटर मेंबरने आमच्यासमोर फॉर्म भरलेला आहे आणि आमच्यासमोर ही सही केलेली आहे, असे 2 विटनेस जे आहेत हे मेजर विटनेस घ्या त्या ठिकाणी, ज्यांचं वय 18 वर्ष जास्त आहे असे घ्या. मग पहिल्यांदा त्याचं नाव तिथे लिहा, श्रीमती नाव असेल ते लिहा आणि त्याच्या खाली ॲड्रेस लिहा आणि त्याच्या पुढे त्याची सही घ्या. 2 नंबरला पण तसंच नाव लिहा विटनेसचं, खाली पत्ता लिहा आणि त्याच्या पुढे त्याची सही घ्या. आणि ह्या विटनेसनी ही जी माहिती भरून सही जी केलेली आहे त्याची या ठिकाणी म्हणजे प्लेस मुंबई ठाणे जे काय असेल ते लिहा आणि त्या खाली त्याची तारीख लिहा. तर इथेपर्यंतचा जो पार्ट आहे नॉमिनेशन फॉर्मचा हा तिन्ही फॉर्मवरती सारखाच जो आहे हा नॉमिनेटर मेंबरनी भरायचा आहे आणि ह्या विटनेसची माहिती देऊन त्या ठिकाणी विटनेसच्या सह्या घ्यायच्या आहेत. हा तिन्ही फॉर्म्स जे आहेत हे तिन्ही फॉर्म्सवरती ही माहिती अशाच प्रकारे सारख्याच प्रकारे भरायची आहे आणि इथेपर्यंत नॉमिनेटर मेंबरनी माहिती भरण्याची त्याची जबाबदारी आहे आणि ते भरून त्यांनी ते फॉर्म सोसायटीमध्ये सबमिट करायचे आहेत. तर हा पार्ट झाला ह्या लेक्चरमधला की नॉमिनेशनचा फॉर्म नॉमिनेटर मेंबरनी कशा प्रकारे भरायचा. दुसरा जो फॉर्म आहे तो नंतर दुसरा आणि तिसरी प्रत जी आहे संस्थेकडे जी आता ठेवून घेतली आहे 3पैकी 1 ॲक्नॉलेजमेंट म्हणून परत दिला नॉमिनेटर मेंबरला. आता तुमच्याकडे त्यांनी 3 प्रतीमधल्या 1 प्रत त्याला ॲक्नॉलेजमेंट म्हणून गेल्याच्यानंतर संस्थेकडे 2 प्रती राहतात. तर त्याच्यावरती संस्थेने पुढे काय कारवाई करायची आहे तर संस्थेने त्याच्यावरती कारवाई अशी करायची आहे की हा जो नॉमिनेशन फॉर्म आहे हा नॉमिनेशन फॉर्म म्हणजे एक प्रत्येक महिन्याला कमिटीची मीटिंग होते, समितीची मीटिंग होते. तर त्या मीटिंगच्या अगोदर काही ठराविक तारखेपर्यंत समजा किंवा ते आदल्या दिवसापर्यंत म्हणा किंवा काही ठराविक दिवस अगोदर जे फॉर्म्स संस्थेकडे येतात ते फॉर्म त्या मीटिंगसमोर मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगसमोर ठेवायचे आहेत रेकॉर्डवरती आणण्यासाठी. आणि रेकॉर्डवरती आणण्यासाठीचा रिमार्क कसा आहे बघा त्या फॉर्मवरती, म्हणजे राहिलेल्या 2 फॉर्मवरती हा रिमार्क असतो, ह्या 2 फॉर्ममध्ये सारखाच हा रिमार्क असतो. तो रिमार्क आहे द नॉमिनेशन वॉज प्लेस्ड इन द मीटिंग ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ द सोसायटी हेल्ड ऑन. म्हणजे ज्या तारखेच्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगसमोर हे फॉर्म जे आहेत हे ठेवले गेले रेकॉर्डवरती आणण्यासाठी त्या ऑनच्या नंतर त्या मीटिंगची तारीख लिहा फॉर बिईंग रेकॉर्डेड इन इट्स मिनिट्स. म्हणजे संस्थेच्या मिनिट्समध्ये इतिवृत्तांतामध्ये मॅनेजिंग कमिटीच्या मिनिट्समध्ये म्हणजे इतिवृत्तांतामध्ये त्याची नोंद करण्यासाठी या तारखेच्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगसमोर तो ठेवण्यात आला असा तो रिमार्क आहे. तर त्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगची तारीख लिहा ज्या मीटिंगमध्ये हा फॉर्म मिनिट्समध्ये नोंद घेण्यासाठी ठेवण्यात आला त्या मीटिंगची तारीख लिहा मॅनेजिंग कमिटी मीटिंगची.
ते पुढच्या लाईनला असं म्हटलेलं आहे, द नॉमिनेशन हॅज बीन रेकॉर्डेड इन द नॉमिनेशन रजिस्टर ॲट सिरियल नंबर. तर तुमच्या संस्थेकडे एक नॉमिनेशन रजिस्टर तुम्ही ठेवलं पाहिजे आणि जसे जसे तुमचे नॉमिनेशन फॉर्म ह्या मीटिंगमध्ये रेकॉर्डवरती तुम्ही मिनिट्समध्ये रेकॉर्डवरती आणाल तसं तसं तुम्ही काय करायचं, ते नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत ते तुमच्याकडच्या नॉमिनेशन रजिस्टरमध्ये त्याची नोंद एंट्री करायची, त्याची नोंद करायची आहे सिरियल नंबर वाईज. म्हणजे 1 नंबरला तुम्ही जो फॉर्म घ्याल त्याची 1 नंबरला करा, 2 नंबरला घ्याल त्याची 2 नंबरला करा, 3 नंबरला घ्याल त्याची 3 नंबरला करा. ठीक आहे. तर ही नॉमिनेशन रजिस्टरला किती नंबरला त्याची नोंद झाली त्या संदर्भातला सिरियल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि हे रिमार्क झाले म्हणजे या ठिकाणी खास करून मॅनेजिंग कमिटी मीटिंगची तारीख आणि नॉमिनेशन रजिस्टरमध्ये किती नंबरला तो फॉर्म रेकॉर्डवरती आणला गेला हे रिमार्क झाले की त्याच्या तिथे सेक्रेटरीने सही करायची आहे. खाली सोसायटीच्या नावासाठी जागा ठेवली, त्या ठिकाणी सोसायटीचं नाव लिहा, त्या ठिकाणी डॉट डॉट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या ठिकाणी सोसायटीचं नाव लिहा आणि डेट लिहा. म्हणजे कोणत्या डेटला, हे खास करून शक्यतो तुम्ही काय करा की हे ज्या डेटला तुम्ही ते मीटिंगमध्ये मांडला गेला किंवा ज्या डेटला तुम्ही नॉमिनेशन रजिस्टरमध्ये एंट्री केली शक्यतो या डेट सारख्याच लिहा ते का, कारण डेट तुम्ही अगोदरची नाही टाकू शकत, डेट तुम्हाला नंतरची टाकायला लागेल. ह्या मीटिंगच्या नंतर मीटिंगची किंवा मीटिंगच्या नंतरची तारीख टाका तुम्ही. ठीक आहे. हा 2 नंबरचा फॉर्म आहे. हा 2 नंबरचा फॉर्म जो आहे हा 2 नंबरचा फॉर्म, आता बघा हा जो रिमार्क आहे इथेपर्यंतचा हा 2 आणि 3 दुसरी आणि तिसरी प्रत आहे त्याच्यावरती सारखाच आहे. दुसरी आणि तिसरी प्रत त्याच्यावरती सारखाच आहे. म्हणजे 2 नंबरची जी प्रत आहे त्याच्यावरती इथेपर्यंतच माहिती असते लिहिलेली. ठीक आहे. तर त्याच्यावरती तारीख टाका सेक्रेटरीने आणि हा जो ही जी प्रत आहे 2 नंबरची ती तुम्ही त्या नॉमिनेटर मेंबरला परत करायची आहे. म्हणजे या ठिकाणी काय सिद्ध होतं की बाबा हे तुझं नॉमिनेशन जे आहे हे नॉमिनेशन या मीटिंगमध्ये मिनिट्समध्ये रेकॉर्ड करण्यासाठी घेतले गेले ह्या तारखेच्या मिनिट्समध्ये आणि ते या नॉमिनेशन रजिस्टरला ह्या सिरियल नंबरला त्याची एंट्री केलेली आहे असा एक पुरावा त्या मेंबरकडे देण्यासाठी हा फॉर्म जो आहे हा 2 नंबरची प्रत जी आहे ही 2 नंबरची प्रत पण काय करायची आहे ही नॉमिनेटर मेंबरला परत करायची आहे. म्हणजे या ठिकाणी नॉमिनेटर मेंबरला 2 प्रती जातात. पहिली जी जाते ती ॲक्नॉलेजमेंट म्हणून जाते आणि दुसरी जी जाते हे नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलेल्याच्या रिमार्कसह जाते. म्हणजे ह्या 2 प्रती नॉमिनेटर मेंबरला दिल्याच्या नंतर तिसरी जी प्रत असते संस्थेकडे या तिसऱ्या प्रतीवरती आता हे जे जो रिमार्क असतो की हे द नॉमिनेशन वॉज प्लेस्ड इन द मीटिंग ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ द सोसायटी हेल्ड ऑन तारीख जी असेल ती फॉर बिईंग रेकॉर्डेड इन इट्स मिनिट्स पुढे द नॉमिनेशन हॅज बीन रेकॉर्डेड इन द नॉमिनेशन रजिस्टर ॲट सिरियल नंबर काय सिरियल नंबर जो असेल ते सेक्रेटरी सही करून हा रिमार्क तिसऱ्या फॉर्मवरती पण असतो आणि तिसऱ्या फॉर्मवरती ॲडिशनल पुढे जे वर्डिंग आहे ते असतं की हे नॉमिनेटर मेंबरनी सोसायटीला सही करून द्यायचं आहे. ते म्हणजे रिसिव्ड द डुप्लिकेट कॉपी ऑफ द नॉमिनेशन हा तिसऱ्या प्रतीवरचा आहे. मी नॉमिनेटर मेंबर संस्थेला काय लिहून देतो आहे रिसिव्ड हे ते प्रिंटेडच आहे. ते काय काय त्याच्यामध्ये वर्डिंग कसं आहे बघा ते रिसिव्ड द डुप्लिकेट कॉपी ऑफ द नॉमिनेशन ह्या रिमार्क खाली हा नॉमिनेटर मेंबर सही करेल आणि आपलं नाव लिहील या ठिकाणी आणि तारीख टाकेल या ठिकाणी. तर म्हणजे याचा अर्थ काय ह्या संस्थेकडे पुरावा राहिला की नॉमिनेटर मेंबरला ही दुसरी जी प्रत आहे म्हणजे ह्या रिमार्कसह नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलेलं आहे या रिमार्कसह दुसरी प्रत नॉमिनेटर मेंबरला परत केलेली आहे. आणि ही जी तिसरी प्रत आहे या नॉमिनेटर मेंबरच्या सहीसह रिसिव्ड द डुप्लिकेट कॉपी ऑफ द नॉमिनेशन म्हणून नॉमिनेटर मेंबर सही करेल त्या सहीसह ती जी तिसरी प्रत आहे ही संस्था आपल्या रेकॉर्डवरती ठेवेल. खास करून संस्थेने काय करावं की प्रत्येक मेंबरची फाईल वेगळ्या बनवाव्यात आणि त्या प्रत्येक मेंबरच्या फाईलमध्ये त्यांचे हे नॉमिनेशन फॉर्मची तिसरी प्रत आहे ही परिपूर्ण नॉमिनेटर मेंबरची सही घेतलेली तिसरी जी प्रत आहे ही त्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये ठेवली पाहिजे. तर हे पूर्ण जे आहे की ही सगळी नॉमिनेशन फॉर्म कसा भरायचा त्याच्यानंतर नॉमिनेशन फॉर्म रेकॉर्ड होते कशा प्रकारे आणायचा रिमार्क काय काय आहेत कुठे काय माहिती भरली पाहिजे कुठे सह्या केल्या पाहिजेत वगैरे हे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे समजावून. तर याच्या पुढे कसं आहे बघा की हा नॉमिनेशन फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तो आता रेकॉर्डवरती आला. नॉमिनेशन रजिस्टरमध्ये त्याची एंट्री झाली. नॉमिनेशन रजिस्टरमध्ये त्याची एंट्री झाल्याच्या नंतर पुढे नॉमिनेशन रजिस्टरमध्ये एंट्री झाल्याच्या त्याच्यानंतर समजा एखाद्या मेंबरला
नॉमिनेशन चेंज करायचं असेल किंवा करायचं असेल तर समजा त्याला फक्त नॉमिनेशन विड्रॉ करायचं आहे म्हणजे रिवोक करायचं आहे, तर त्याने एक सिम्पल लेटर द्यावं. त्याच्यासाठी काय प्रिस्क्राईब फॉर्म वगैरे नाही आहे. त्याने एक सिम्पल लेटर द्यावं किंवा मी नॉमिनेशन फॉर्म संस्थेकडे सबमिट केला होता या तारखेला वगैरे, आणि तो संस्थेमध्ये या नंबरला रेकॉर्डवरती आणलेला आहे आणि मला हे नॉमिनेशन मला रद्द करायचं आहे, अशा प्रकारचा त्यांनी अर्ज जो आहे संस्थेकडे द्यावा. मग संस्था काय करेल, येणाऱ्या मॅनेजिंग कमिटी मीटिंग समोर ठेवून त्याच्यावरती निर्णय घेऊन मग त्याचं नॉमिनेशन रद्द करेल आणि त्या मेंबरला तशा प्रकारे कळवेल किंवा तू अर्ज केला त्याप्रमाणे तुझं नॉमिनेशन जे आहे तू सबमिट केलं हे संस्थेने रद्द केलेलं आहे. कधी कधी नॉमिनेटर मेंबर जो असतो त्याला आपलं नॉमिनेशन चेंज करायचं असतं, म्हणजे बदली करायचं असतं. कारण काय असू शकेल, म्हणजे ज्याच्या नावाने नॉमिनेशन केलेलं आहे समजा ती व्यक्ती अगोदरच वारली, म्हणजे नॉमिनेटर मेंबरच्या मृत्यूपूर्वीच जर वारली असेल तर मग मेलेल्या व्यक्तीच्या नावाने नॉमिनेशन कंटिन्यू करण्यात काय अर्थ नाही. अशावेळी नॉमिनेटर मेंबरने काय करावं की वेगळा अर्ज द्यायची या ठिकाणी गरज नाही. नवीन नॉमिनेशन फॉर्मची प्रक्रिया ही जी तर सांगितली, पुन्हा त्यांनी 3 कॉपीजमध्ये जो नवीन कोणी नॉमिनी जो आहे त्याची नेमणूक करण्यासाठी पुन्हा ही 3 प्रतीमध्ये संस्थेकडे फॉर्म द्यायचे. आता मी सगळं समजावून सांगितल्याप्रमाणे आणि संस्थेने ते आता जी प्रोसिजर मी सांगितली त्याप्रमाणे ते रेकॉर्डवरती आणायचं आहे. तर नवीन नॉमिनेशन फॉर्म देणं, ते रेकॉर्डवरती आणणं इट इज कॅन्सलेशन ऑर रिव्होकेशन ऑफ अर्लियर नॉमिनेशन. म्हणजे माझं पहिलं नॉमिनेशन रद्द करा आणि नवीन नॉमिनेशन रेकॉर्डवरती घ्या. एक कव्हरिंग लेटर दिलं तर चांगलंच आहे, पण फ्रेश नॉमिनेशन दिलं आणि फ्रेश नॉमिनेशन रेकॉर्डवरती घेतलं संस्थेने, मी आता डिस्कस केलेल्या प्रोसिजरप्रमाणे, तर त्याचं पहिलं नॉमिनेशन हे आपोआप रद्द झालं असं मानलं जातं. तर ही जी आता ही प्रक्रिया आहे ही एखाद्याला नॉमिनेशन रद्द करायचं असेल म्हणजे रिव्होक करायचं असेल किंवा एखाद्याला नॉमिनेशन आपलं चेंज करायचं असेल त्या संदर्भातली आहे. तर आता हे नॉमिनेशन फॉर्म संदर्भातलं झालं आतापर्यंत. तर आता मी तुम्हाला पुढे की नॉमिनेशन रजिस्टर जे आहे, नॉमिनेशन रजिस्टर कशा प्रकारे मेंटेन केलं जातं, त्याच्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरली जाते हे मी तुम्हाला समजून सांगतो आता. तर नॉमिनेशन रजिस्टर जे आहे त्या नॉमिनेशन रजिस्टरला 7 कॉलम्स आहेत. त्या 7 कॉलममध्ये पहिला अर्थात सिरियल नंबरचा कॉलम आहे. दुसरा जो आहे नेम्स ऑफ द मेंबर्स मेकिंग नॉमिनेशन. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की समजा जर तुम्ही जर एकापेक्षा जास्त मेंबर्स रेकॉर्ड होते असेल, म्हणजे समजा तुमचा फ्लॅट जो आहे हा 2 व्यक्तींच्या नावाने आहे किंवा 3 व्यक्तींच्या नावाने आहे आणि जर ह्या 2 किंवा 3 व्यक्ती सगळ्यांनाच नॉमिनेशन करायचं असेल तर शक्यतो वेगवेगळा नॉमिनेशन फॉर्म भरा. का वेगवेगळा नॉमिनेशन फॉर्म का? कारण नॉमिनेशनचा इफेक्ट हा डेथ नंतर दिला जातो. त्यामुळे ह्या काय 2-3 व्यक्ती एकाच वेळी त्यांचा मृत्यू होईल असं नाही. होईल काय, एक व्यक्ती वारली आणि बाकीचे जिवंत राहिल्या तर त्या तुम्ही कंबाईन दिलेल्या नॉमिनेशन फॉर्मवरती काय कारवाई करायची हा प्रश्न मॅनेजिंग कमिटीसमोर उभा राहतो. म्हणून काय करा, जर तुम्ही समजा जॉईंट मेंबर्स आहात, दोघांच्या नावाने फ्लॅट घेतला आहे, तिघांच्या नावाने फ्लॅट घेतला आहे आणि तुम्हा दोघांना किंवा तिघांनाही नॉमिनेशन करायचं आहे तर दॅट इज अलाउड. पण शक्यतो अशा केसेसमध्ये तुम्ही वेगवेगळे नॉमिनेशन फॉर्म भरा. भले तुम्ही एकाच व्यक्तीला नॉमिनी म्हणून नेमायचं असेल तर नेमू शकता, वेगवेगळ्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून नेमायचं असेल तर नेमू शकता, ते तुमच्यावरती आहे. पण फॉर्म एकत्र भरू नका, कारण नंतर मॅनेजिंग कमिटीसमोर प्रश्न उभा राहतो की आता एक मेला बाकीचे जिवंत आहेत, मग या नॉमिनेशन फॉर्मचं करायचं काय? कारण मेला त्याच्यासाठी फक्त जर नॉमिनी द्यायचं असेल म्हटलं, बाकी जिवंत आहेत त्यांनी पण तोच नॉमिनेशन फॉर्म भरला, हा प्रश्न उभा राहतो. म्हणून शक्यतो काय करा की तुम्ही दोघांच्या नावाने जर फ्लॅट असेल आणि दोघांना नॉमिनेशन करायचं असेल तर वेगवेगळ्या नॉमिनेशन फॉर्म भरा. तिघांच्या नावाने असेल तर तिघांनी वेगवेगळ्या नॉमिनेशन फॉर्म भरा. संस्थेने ते स्वीकारलं पाहिजे, कारण नॉमिनेशन करणं म्हणजे दोघांच्या नावाने फ्लॅट आहे म्हणजे दोघांचाही हक्क आहे त्या ठिकाणी, तिघांच्या नावाने फ्लॅट आहे म्हणजे तिघांचाही हक्क आहे ते सोसायटीच्या शेअर्स आणि इंटरेस्टमध्ये. त्यामुळे प्रत्येकाला नॉमिनेशन फॉर्म सबमिट करण्याचा राईट आहे. ठीक आहे, तर वेगवेगळे शक्यतो नॉमिनेशन फॉर्म घ्या. तर त्या ठिकाणी बघा, म्हणजे आता रजिस्टर ऑफ नॉमिनेशनकडे पुन्हा आपण येऊया. रजिस्टर ऑफ नॉमिनेशनचा पहिला जो कॉलम आहे सिरियल नंबरचा आहे. दुसरा नेम्स ऑफ द मेंबर्स मेकिंग नॉमिनेशन, म्हणजे एकाने नॉमिनेशन केलं असेल तर एकाचं नाव लिहा. एकाच फ्लॅट संदर्भात समजा
दोघांनी केलं असेल तर दोघांची नावं लिहा, तिघांनी केलं असेल तिघांची नावं लिहा या ठिकाणी. तर ज्या म्हणजे हे एक एक केस घ्या इंडिव्हिज्युअली अशी, की सिरियल नंबर 1ला समजा एकाने केलं असेल एकाचं नाव लिहा, किंवा दोघांनी केलं असेल तर एक नंबर सिरियल नंबर समोरच 2 तुम्हाला नावं लिहायला लागतील, कारण त्या एकाच फ्लॅट संदर्भातला आहे म्हणून. नंतर डेट ऑफ नॉमिनेशन फॉर्मवरती त्या मेंबरनी तारीख टाकलेली असते त्याच्या सहीच्या नंतर, प्लेस आणि डेट त्या ठिकाणी ती डेट लिहा नॉमिनेशन फॉर्मवरती आहे ती डेट लिहा. चौथा जो कॉलम आहे तो नेम्स ऑफ नॉमिनीज अँड ॲड्रेस ऑफ द नॉमिनी. या ठिकाणी ज्या नॉमिनेटेड व्यक्तीने नॉमिनी केलेले आहेत, एक नाव असेल तर 1 लिहा, 2 नाव असेल तर 2 लिहा. या ठिकाणी याची स्पेस जी आहे ही तुम्हाला सिरियल नंबर तुम्ही अगोदर 1 2 3 4 टाकून घेऊ नका, कारण 1 नंबर सिरियल समोर तुम्हाला ही भरपूर माहिती भरायची असेल तर तुमचा 1 नंबर सिरियल जास्त जागा खाईल. त्यामुळं तशा प्रकारे ती जागा ॲडजस्ट करा आणि 1 नंबरची माहिती पूर्ण झाल्याच्या नंतरच यानंतर मग तुम्ही 2 नंबर खाली लिहा सिरियल नंबर कॉलममध्ये. त्यामुळे ते सिरियल नंबर अगोदर लिहून ठेवू नका. ठीक आहे. मग या ठिकाणी नॉमिनी किंवा नॉमिनीची नावं लिहा आणि प्रत्येकाच्या नावासमोर त्याचा पत्ता जो आहे हा पत्ता या ठिकाणी 4 नंबर कॉलममध्ये लिहा. ठीक आहे. 5 नंबरमध्ये नॉमिनेशन रेकॉर्डवरती जे आलं त्याची माहिती लिहायची आहे. त्यामध्ये डेट ऑफ द मॅनेजिंग कमिटी इन विच द नॉमिनेशन वॉज रेकॉर्डेड. म्हणजे ज्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलं गेलं त्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगची तारीख लिहा. म्हणजे ज्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगसमोर ठेवलं मिनिटाईज करण्यासाठी त्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगची तारीख लिहा. आता हे जे आहे हे 1 2 3 4 5 हे कॉलम जे आहेत हे नॉमिनेशन जे आहे हे ॲक्च्युली नॉमिनेशन रजिस्टरवरती रेकॉर्डवरती आणण्यासाठी हे कॉलम तुम्हाला पहिल्यांदा लिहायचे आहेत सुरुवातीला. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो कॉलम आहे तो आहे डेट ऑफ एनी सबसिक्वेंट रिव्होकेशन ऑफ डेट ऑफ एनी सबसिक्वेंट नॉमिनेशन किंवा रिव्होकेशन नॉमिनेशन. समजा एखाद्या मेंबरने आपलं नॉमिनेशन रिव्होक केलेलं असेल म्हणजे रद्द केलेलं असेल तर तसा त्याला अर्ज द्यायला लागेल आणि मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये तो अर्ज मान्य होईल, मंजूर होईल, म्हणजे रेकॉर्डवरती आणला जाईल. ती तारीख लिहा या ठिकाणी. त्याच्यानंतर किंवा त्याने समजा फ्रेश नॉमिनेशन सबमिट केलं असेल तर ते फ्रेश नॉमिनेशन त्याची तारीख लिहा, म्हणजे नॉमिनेशन फॉर्मवरती असेल ती या ठिकाणी तारीख लिहा. आणि 7 नंबर कॉलममध्ये तुम्ही रिमार्क तुम्हाला काय लिहायचं असेल समजा या ठिकाणी शक्यतो खास करून काय 6 नंबरच्या अनुषंगाने तुम्हाला काय रिमार्क मारायचा असेल तर तो रिमार्क या ठिकाणी तुम्ही त्या 7 नंबर कॉलममध्ये लिहू शकताय. तर हे जे आलं ही नॉमिनेशन रजिस्टर कशा प्रकारे मेंटेन करायचं. आता या ठिकाणी बघा की नॉमिनेशन तर समजा तुमच्याकडे तुमच्या सोसायटीचे मेंबर्स आहेत 50 आणि 50च्या 50 लोकांनी समजा नॉमिनेशन फॉर्म भरले तर नॉमिनेशन रजिस्टरवरती काय होईल की तुमचे हे 1 ते 50 सिरियल नंबरला ह्या सगळ्या एंट्रीज येतील. खास करून 1 ते 5 नंबरपर्यंतच्या कॉलमच्या एंट्रीज येतील. 6 नंबर रिव्होकेशन असेल तर किंवा फ्रेश नॉमिनेशन केलं असेल तर 6 नंबर येईल, नाही तर 6 नंबर येणार नाही. 7 नंबर गरज पडली तर रिमार्क कॉलमचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर आता याचं समजा एखाद्याने फ्रेश नॉमिनेशन केलं म्हणजे रिव्होकेशन केलं, फक्त रिव्होकेशन केलं तर ते 6 नंबर आणि 7 नंबरमध्ये तुम्हाला काय माहिती 6 नंबरला तर तारीख लिहा आणि 7 नंबरला जी काय माहिती भरायचं ते भरा. पण त्याने नवीन नॉमिनेशन फॉर्म भरला असेल तर 6 नंबरला ती तारीख येईल, 7 नंबरला रिमार्क येऊन म्हणजे इथे काय होईल त्याचा पहिला नॉमिनेशन रद्द होईल आणि फ्रेश नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणण्यासाठी तुम्हाला पुढच्या सिरियल नंबरला त्याची एंट्री करायला लागेल. म्हणजे तुम्ही 50 नंबरची माहिती भरली आहे तर 51 नंबरला मग ती एंट्री करायला लागेल. त्याच्यानंतर कोणाला पुढे आला तर या ठिकाणी 6 नंबरला एंट्री करून पुढच्या सिरियल नंबरला, म्हणजे असे समजा जर नवीन नॉमिनेशन फॉर्म्स मेंबरनी भरले त्या 6 नंबरच्या कॉलममध्ये ती तारीख लिहायची नॉमिनेशन फॉर्मची. 7 नंबर कॉलममध्ये जो काय रिमार्कमध्ये या ठिकाणी काय करा 7 नंबर कॉलममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात की फ्रेश नॉमिनेशन ॲट सिरियल नंबर असं लिहून टाका. म्हणजे तुम्हाला काय होईल की क्रॉस रेफरन्सला ते बरं पडेल. समजा यांनी नवीन नॉमिनेशन सबमिट केलं त्याची तारीख तुम्ही समजा 6 नंबरला लिहिली तर 7 नंबरला रिमार्क कॉलममध्ये काय लिहा की फ्रेश नॉमिनेशन रेकॉर्डेड ॲट सिरियल नंबर असं लिहा. म्हणजे त्याच व्यक्तीचं फ्रेश नॉमिनेशन पुढे सिरियल नंबरला किती आहे म्हणजे पुढे त्याचा रेफरन्स तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होईल. कारण का तुम्ही नॉमिनेशन रजिस्ट्रीमध्ये जे बघत जाणार त्यावेळी तुम्हाला समजलं की 6 नंबरला तारीख टाकली बाबा पुढे मग याचं नॉमिनेशन किती सिरियल नंबरला आपण रेकॉर्ड केलेलं आहे. पण 7 नंबरला अशा प्रकारे रिमार्क मारा की जे क्रॉस रेफरन्सला वगैरे तुम्हाला
म्हणजे पूरक ठरतील, मॅनेजिंग कमिटीला ते सोयीस्कर होईल. अशा प्रकारे तुम्हाला रजिस्टर ऑफ नॉमिनेशन जे आहे हे भरायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे झालं म्हणजे नॉमिनेशन फॉर्म कसा भरायचा, नॉमिनेशन फॉर्म रेकॉर्डवरती कसा आणायचा, समजा त्यामध्ये रिव्होकेशन असेल किंवा नवीन नॉमिनेशन असेल ते कशा प्रकारे करायचं, ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रिया तुम्हाला ह्या आजच्या लेक्चरमध्ये जी आहे ही पूर्णपणे समजून सांगितलेली आहे. तर तुम्ही काय करा की ह्याचं प्रॅक्टिस करायचं असेल, समजून घ्या, खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ह्याचं प्रॅक्टिस करा. कारण गृहनिर्माण संस्थेमध्ये हे नॉमिनेशनचा प्रश्न वारंवार येत असतो. तर व्यवस्थित काम करा. हे समजून सांगितलेलं लेक्चर व्यवस्थित ऐका तुम्ही. समोर नॉमिनेशन फॉर्म ठेवा, नॉमिनेशन रजिस्टर ठेवा आणि या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा त्याची. म्हणजे जेणेकरून काय होईल की हा जो कन्सेप्ट आहे नॉमिनेशनचा प्रॅक्टिकली कशाप्रकारे तो आपण करू शकतो हे तुम्हाला परफेक्ट समजेल, परिपूर्ण समजेल. तर हे नॉमिनेशन संदर्भातलं आपलं जे लेक्चर, म्हणजे नॉमिनेशन फॉर्म कसा नॉमिनेशन फॉर्म काय आहे, नॉमिनेशन फॉर्ममध्ये कोणकोणती माहिती आहे, नॉमिनेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचा, तो नॉमिनेशन फॉर्म रेकॉर्डवरती कशा प्रकारे आणायचा, नॉमिनेशन रजिस्टरवरती त्याची एंट्री कशा प्रकारे करायची, त्याच्यामध्ये रिव्होकेशन किंवा नवीन नॉमिनेशन असेल तर त्याचा इफेक्ट कशा प्रकारे द्यायचा, हे आता पूर्ण ह्या आजच्या तुम्हाला लेक्चरमध्ये समजून सांगितलेलं आहे. नमस्कार, आय एम ॲडव्होकेट B.R. बोरनाथ. आजच्या माझ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला की नॉमिनेशन संदर्भातली पुढची माहिती सांगणार आहे. म्हणजेच नॉमिनेशन जर एखाद्या सभासदाने केलेलं असेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीज जे आहेत या नॉमिनीजनी कोणकोणते डॉक्युमेंट्स सोसायटीला सबमिट करायचे आहेत आणि सोसायटीनी म्हणजे मॅनेजिंग कमिटीने त्याच्यावरती कशाप्रकारे कारवाई करायची आहे या संदर्भातलं आजचं माझं लेक्चर आहे. तर नॉमिनेशन ज्यावेळी प्रक्रिया केली जाते त्यावेळेला नॉमिनेशनमध्ये 3 प्रतीमध्ये नॉमिनेशन केलं जातं. त्यापैकी 2 प्रती ह्या नॉमिनेटर मेंबरकडे परत केल्या जातात. जी पहिली जी असते ती ॲक्नॉलेजमेंट म्हणून परत केली जाते आणि दुसरी जी असते ते नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलं ह्याच्या रिमार्कसह संस्थेच्या सेक्रेटरीनी सही करून ती त्या नॉमिनेटेड मेंबरला परत केलेली असते. ही नॉमिनेटेड मेंबरकडे असते. तर मृत्यू झाल्याच्या नंतर मग नॉमिनी किंवा नॉमिनीज आहेत यांनी संस्थेला अप्रोच झालं पाहिजे किंवा ज्या व्यक्तीने नॉमिनेशन केलं, ज्या मेंबरने नॉमिनेशन केलं त्या मेंबरचा मृत्यू झालेला आहे आणि आता ह्या नॉमिनेशनच्या बेसिसवरती तुम्ही मला किंवा आम्हाला या ठिकाणी संस्थेमध्ये मेंबरशिप द्या असं संस्थेकडे त्यांनी अप्रोच झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी कोणकोणती डॉक्युमेंट संस्थेला सबमिट केली पाहिजेत. त्यामधलं पहिलं डॉक्युमेंट जे आहे सर्टिफाईड कॉपी ऑफ डेथ सर्टिफिकेट ऑफ अ डिसीज मेंबर, म्हणजे ज्या व्यक्ती नॉमिनेटर मेंबर मृत्यू झालेले आहे त्याच्या डेथ सर्टिफिकेटची सर्टिफाईड कॉपी त्यांनी संस्थेला सबमिट केली पाहिजे. सोबत त्यांनी ज्या नॉमिनेशन फॉर्म जे संस्थेने त्यांना परत केले होते त्यामध्ये खास करून शक्यतो जो 2 नंबरचा दुसरी प्रत जी आहे म्हणजे नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलं या रिमार्कसह जी प्रत सेक्रेटरीने सही करून नॉमिनेटेड मेंबरला दिली होती ती संस्थेला त्यांनी सादर केली पाहिजे. जर समजा या ठिकाणी ती ट्रेसेबल नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की ते ह्या नॉमिनीज लोकांना ती सापडत नाही किंवा त्यांना त्याची कल्पना नसते नॉमिनेटेड मेंबरनी कुठे ठेवलेले आहे वगैरे. तर अशा केसमध्ये त्यांनी संस्थेकडे जी प्रत आहे त्या प्रतीसाठी ती प्रत रेफर करण्यासाठी त्याचा संदर्भ घेण्यासाठी त्यांनी संस्थेला विनंती करू शकतो. कारण संस्थेच्या रेकॉर्डवरती नॉमिनेशन फॉर्म असतो, त्यांनी नॉमिनेशन केलेला फॉर्म जो असतो तिसरी प्रत जी असते संस्थेच्या रेकॉर्डवरती असते. त्यामुळं संस्थेने या बाबतीमध्ये काय अडून बसू नये. जर नॉमिनेशन रेकॉर्डवरती असेल तर बाबा तुम्ही तुमच्याकडचा नॉमिनेशन फॉर्म द्या वगैरे म्हणून काय अडून बसण्याची आवश्यकता नाही. कारण संस्थेचं काम आहे की मेंबर्सना मदत करणं, नॉमिनीज वगैरे या लोकांना मदत करणं संस्थेचं काम आहे. तर जर तुमच्याकडे संस्थेकडे जर रेकॉर्डवरती असेल आणि जर ह्या नॉमिनी लोकांकडे सापडत नसेल तर तुम्ही संस्थेची कॉपी जी आहे त्याचा आधार या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे त्या नॉमिनीजकडे असेल तर शक्यतो त्यांनी ती प्रत सबमिट करा. म्हणजे डेथ सर्टिफिकेटची सर्टिफाईड कॉपी नॉमिनेटेड मेंबरच्या, त्यासोबत हा नॉमिनेशन फॉर्म जो आहे ज्याच्यावरती रेकॉर्डवरती आणला ह्याच्या रिमार्क सह जो नॉमिनेशन फॉर्म असतो तो शक्यतो सबमिट करावा.
ह्याच्यानंतर सोबत त्यांनी या सगळ्यासोबत मेंबरशिपसाठी नॉमिनी किंवा नॉमिनीने ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी बायलॉमध्ये जो नमुना आहे, विहित नमुन्यातला अर्ज, तो आहे अपेंडिक्स नंबर 15, म्हणजे नमुना क्रमांक 15 जो आहे, तर 15 क्रमांकच्या नमुन्यामधला जो अर्ज आहे, दॅट इज द फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन फॉर मेंबरशिप बाय द नॉमिनी. नॉमिनीनी आपल्या मेंबरशिपसाठी हा अपेंडिक्स नंबर 15मधला अर्ज पूर्ण भरून व्यवस्थित तो संस्थेकडे सादर करायचा आहे, सही वगैरे करून. त्याच्यासोबत अपेंडिक्स 3 म्हणून आहे, हा 200 रुपये स्टॅम्प पेपरवरती. आता त्याची स्टॅम्प ड्युटी जी आहे 200 रुपये आहे. 200 रुपये स्टॅम्प पेपरवरती त्यांनी सबमिट करायचं आहे. तो एक अंडरटेकिंग आहे. अपेंडिक्स 3 जे आहे, हे अंडरटेकिंग जे आहे, अंडरटेकिंग ऑन ₹200 स्टॅम्प पेपर बाय द प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर, म्हणजे नॉमिनी जो आहे त्याने, टू यूज द फ्लॅट फॉर द पर्पज फॉर विच इट इज परचेस्ड. ज्या पर्पजसाठी तो फ्लॅट परचेस केला होता किंवा अलॉट केला होता, त्या पर्पजसाठीच मी वापरेन. अशा प्रकारे हे अंडरटेकिंग अपेंडिक्स नंबर 3मध्ये नॉमिनीनी सबमिट करायचं आहे. आता याच्यामध्ये काय असं असतं की बऱ्याचशा वेळेला तुमचा नॉमिनी जो असतो हा नॉन अर्निंग पर्सन असतो, आणि जो तो नॉन अर्निंग पर्सन असेल तर सोसायटीच्या ज्या काही ड्यूज आहेत, लॅबिलिटीज आहेत, त्या पे ऑफ करण्यासाठी त्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं. अशा केसमध्ये त्या मेंबरनी अजून एक अंडरटेकिंग 200 रुपये स्टॅम्प पेपरवर द्यायचं. त्याचा आता नवीन नंबर जो म्हणजे नवीन बायलॉनुसार जो नंबर आहे हा अपेंडिक्स 4 आहे. लक्षात ठेवा, हे नवीन आत्ताचे नंबर्स आहेत. पूर्वी हे नंबर वेगळे होते, म्हणजे ते नंबर आता मी सांगून इथे कन्फ्युजन करत नाही, पण आत्ता जे नंबर आहेत लक्षात ठेवा. आता जो अपेंडिक्स 3 आहे, ज्याला पूर्वी हा 4 नंबरचा होता, ते थोडं सांगून टाकतो मी, पण आता तो अपेंडिक्स 3 आहे. त्यामुळे कधी जुने जर हे तुम्ही नमुने घेतले तर त्या ठिकाणी तो नमुना क्रमांक 4मध्ये मिळेल, तर 4चं 3 नंबर करा, कारण तो आता त्याचा नमुना क्रमांक 3 आहे. अपेंडिक्स 3 हा आहे अंडरटेकिंग ऑन ₹200 स्टॅम्प पेपर बाय द प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर टू यूज द फ्लॅट फॉर द पर्पज फॉर विच इट इज परचेस. त्याला आम्ही नो चेंज ऑफ युजरचा फॉर्म पण म्हणतो. आणि आत्ता जो अपेंडिक्स 4 आहे तो पूर्वी अपेंडिक्स 5 होता. तो अपेंडिक्स 4 आहे की नॉमिनी जर नॉन अर्निंग असेल तर संस्थेच्या लॅबिलिटीज किंवा ड्यूज पे करण्यासाठी ती नॉमिनी म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर ज्या व्यक्तीवरती डिपेंड आहे त्या व्यक्तीने हा अंडरटेकिंग द्यायचा, हा नॉमिनीने द्यायचा नाही आहे. म्हणजे जी व्यक्ती जबाबदारी घेऊ इच्छिते नॉमिनीच्या बिहाफमध्ये की बाबा हे ज्या लॅबिलिटीज आहेत ह्या मी पे करेन, संस्थेचे ड्यूज मी पे करेन, अशा नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी की हजबंडनी नॉमिनेशन केलेलं आहे वाईफच्या नावाने, आणि हजबंडचा मृत्यू झाला, म्हणजे नवऱ्याचा मृत्यू झाला, तर बायको नॉमिनी असल्यामुळे बायकोला त्याच्या मेंबरशिप संस्थेला द्यायला लागेल. पण ती बायको त्याची जर हाऊसवाईफ असेल आणि तिला जर काही इंडिपेंडंट अर्निंग सोर्स नसेल तर अशा केसमध्ये संस्थेचे ड्यूज देण्यासाठी, समजा ती जी बाई आहे तिचा मुलगा वगैरे नोकरी करत असेल किंवा मुलगी नोकरी करत असेल तर त्यांच्यावरती डिपेंड असणार, तर तो मुलगा किंवा त्या मुलगी यांनी तो अपेंडिक्स नंबर 4 भरून द्यायचा आहे, नॉमिनीने नाही द्यायचा आहे. म्हणजे ज्याच्यावरती ही नॉमिनी मेंबर डिपेंड आहे संस्थेच्या लॅबिलिटीज किंवा ड्यूज पे करण्यासाठी, त्यांनी तो अंडरटेकिंग द्यायचा आहे. हा अपेंडिक्स नंबर 4 तो अंडरटेकिंग ऑन ₹200 स्टॅम्प पेपर बाय द पर्सन ऑन whom the prospective non-earning member is dependent for discharge of liabilities to the society. आता या ठिकाणी पुढचा कधी कधी काय असं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आता हे एक सिंगल नॉमिनी असेल तर कमी फॉर्म सबमिट करायला लागतात, एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर जास्त फॉर्म सबमिट करायला लागतात. तर लक्षात ठेवा, सिंगल नॉमिनी असेल तर कुठले काय काय डॉक्युमेंट सबमिट करायला लागतील, तर डेथ सर्टिफिकेट तर आलंच त्या ठिकाणी, एक असू दे किंवा एकापेक्षा जास्त नॉमिनी. डेथ सर्टिफिकेट म्हणजे सोसायटीला इंटिमेशन देणं आलंच. डेथ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर हा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो नॉमिनेशन फॉर्म ज्याच्यावरती नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणला असा रिमार्क आहे तो शक्यतो द्यावा, नसेल तर संस्थेकडचा वापरता येतो तो आहे. त्याच्यानंतर सिंगल नॉमिनी असेल तर त्या नॉमिनीने कुठले डॉक्युमेंट सबमिट करायचे संस्थेमध्ये, अपेंडिक्स नंबर 15 हा जो आहे ॲप्लिकेशन फॉर मेंबरशिप ऑफ द सोसायटी, आणि अपेंडिक्स नंबर 3 जो आहे म्हणजे किंवा ज्या पर्पजसाठी फ्लॅट जो
परचेस केला गेला होता ओरिजिनल मेंबर कडून किंवा ज्याला ओरिजिनल मेंबरला तो अलॉट झाला होता ज्या पर्पजसाठी त्या पर्पजसाठीच मी वापरेन. नो चेंज ऑफ युजर. म्हणजे जर नॉमिनी मेंबर स्वतःचं अर्निंग त्याला असेल संस्थेचे ड्यूज पे करण्यासाठी तर इतके डॉक्युमेंट सफिशियंट आहेत. म्हणजे कुठलं बघा, डेथ सर्टिफिकेट, तो नॉमिनेशन फॉर्म नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलं ह्या रिमार्क्ससह. पुढचं अपेंडिक्स नंबर 15 म्हणजे 15 नंबरचा नमुना जो आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर मेंबरशिप बाय नॉमिनी. आणि पुढचा जो आहे अपेंडिक्स नंबर 3 ज्याला आपण नो चेंज ऑफ युजरचं अंडरटेकिंग म्हणतो. एवढे सफिशियंट आहेत. आता याच्यामध्ये ॲडिशनल फॉर्म कुठला येऊ शकतो? जर हा नॉमिनी मेंबर नॉन अर्निंग असेल तर ॲडिशनल फॉर्म तुम्हाला ह्या फॉर्मच्या व्यतिरिक्त ॲडिशनल फॉर्म तुम्हाला द्यायला लागेल. तो म्हणजे अपेंडिक्स 4. हे अंडरटेकिंग कुणी द्यायचं आहे? ही नॉन अर्निंग प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर म्हणजे नॉमिनी ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याने हे अपेंडिक्स 4 द्यायचं आहे. म्हणजे अपेंडिक्स 4 जर गरज असेल तरच द्यायचं आहे, नाही तर त्याची द्यायची गरज नाही. आता याच्यामध्ये पुढे अजून एक असं प्रसंग येऊ शकतो की समजा वडिलांनी नॉमिनेशन केलं आणि मुलाच्या नावाने केलं. समजा वडिलांनी नॉमिनेशन मुलाच्या नावाने केलं आणि ज्यावेळेला वडिलांचा मृत्यू झाला किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर ह्या नॉमिनेशनच्या बेसिसवरती मेंबरशिपसाठी अर्ज करते वेळी तो जो मुलगा आहे त्याला 18 वर्षे पूर्ण झालेली नसतील, म्हणजे मायनर आहे. म्हणजे मेंबरच्या मृत्यूनंतर हे नॉमिनेशनच्या बेसिसवरती मेंबरशिपला अर्ज करते वेळीसुद्धा जर हा नॉमिनी मायनर असेल तर मायनरला मेंबरशिप ओरिजिनल मिळत नाही पण नॉमिनेशनच्या बेसिसवरती मिळू शकते. त्याच्यामध्ये पण कंडिशन अशी आहे की जो रेग्युलर मेंबरशिपचा अर्ज आहे अपेंडिक्स नंबर 15 तो चालत नाही. तर त्याच्याऐवजी आत्ता अपेंडिक्स नंबर 1 जो आहे हा अगोदर 2 नंबर होता, तो आता 1 नंबर आहे, लक्षात ठेवा. अपेंडिक्स नंबर 1 आहे हा आहे ॲप्लिकेशन फॉर मेंबरशिप ऑफ द सोसायटी बाय अ नॉमिनी ऑर हेअर हु इज अ मायनर थ्रू हिज गार्डियन लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे जर का नॉमिनी व्यक्ती मायनर असेल, कुठल्या तारखेला? ज्या तारखेला तुम्ही मेंबरशिपसाठी नॉमिनेशनच्या बेसिसवरती मेंबरशिपसाठी संस्थेकडे अर्ज करताय त्या तारखेला ही नॉमिनी व्यक्ती ज्याच्या नावाने नॉमिनेशन केलं आहे ती जर मायनर असेल तर त्यावेळेला अपेंडिक्स नंबर 15 चालणार नाही मेंबरशिपसाठी. तो मेजर असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. तर अपेंडिक्स नंबर 15च्या ऐवजी तुम्हाला कोणता फॉर्म सबमिट करायला लागेल? अपेंडिक्स नंबर 1 सबमिट करायला लागेल. अपेंडिक्स नंबर 1 हा मायनरच्या मेंबरशिपसाठी आहे. नॉमिनी जो मायनर आहे त्याच्या मेंबरशिपसाठी आहे. आणि हा फॉर्म जरी मायनरच्या मेंबरशिपसाठी करायचा असेल तरी त्याच्यावरती सही कोणाची असणार आहे? नॅचरल गार्डियन किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्हची असणार आहे. आपण बघा की नॉमिनेशन फॉर्ममध्ये की नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो नॉमिनेशन फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की या सिरियल नंबरचा जो नॉमिनी आहे मायनर आहे आणि त्या ठिकाणी मी या व्यक्तीला नॅचरल गार्डियन किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अपॉइंट करतो. अशा प्रकारे प्रोव्हिजन नॉमिनेशन फॉर्ममध्ये आहे, लक्षात ठेवा. त्याला कारण हे आहे. आणि अशा वेळेला मग त्या नॉमिनीच्या मेंबरशिपसाठी किती नंबर फॉर्ममध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे? तर अपेंडिक्स नंबर 1मध्ये करायचा आहे. त्या ठिकाणी अपेंडिक्स नंबर 15 चालणार नाही. तर सिंगल नॉमिनी असेल तर साधारणतः इतके फॉर्म तुम्हाला लागतील. म्हणजे डेथ सर्टिफिकेट, तो नॉमिनेशन फॉर्म, त्याच्यानंतर अपेंडिक्स 15 किंवा जर नॉमिनी मायनर असेल तर अपेंडिक्स नंबर 1. अपेंडिक्स नंबर 3 जो आहे 200 रुपये स्टॅम्प पेपरवरती अंडरटेकिंग आहे नो चेंज ऑफ युजरचं. आणि गरज लागली म्हणजे नॉमिनी जर नॉन अर्निंग असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला अपेंडिक्स नंबर 4 ज्या व्यक्तीवरती तो नॉमिनी डिपेंडंट आहे सोसायटीचे लायबिलिटीज किंवा ड्यूज भरण्यासाठी त्याच्याकडून हे तुम्हाला द्यायला लागेल. आता ह्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे की संस्थेला एंट्रन्स फी म्हणून 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. एंट्रन्स फी म्हणून 100 रुपयाचं पेमेंट सोबत या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. आणि सोबत शेअर सर्टिफिकेट जे आहे ओरिजिनल ते तुम्हाला सोसायटीला सबमिट करायचं आहे, जेणेकरून डिसिजन झाल्याच्या नंतर मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये त्या शेअर सर्टिफिकेटवरती नॉमिनीचं नाव एन्डॉर्स केलं जाईल ॲज अ मेंबर. ओके. आता एकापेक्षा जर जास्त नॉमिनीज असतील तर ॲडिशनल
कोणते फॉर्म द्यायचे असतात, तर एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर ह्या किती समजा 2 नॉमिनीज आहेत, 3 नॉमिनीज आहेत, तर त्यांनी संस्थेला एक जॉईंट ॲफिडेविट द्यावं. ₹200 स्टॅम्प पेपरवरती जॉईंट ॲफिडेविट द्यायचं आहे. आणि ते जॉईंट ॲफिडेविट, कारण आता ॲफिडेविटची स्टॅम्प ड्युटी ₹200 आहे आता, तर त्या ₹200 स्टॅम्प पेपरवरती जॉईंट ॲफिडेविट द्यायचं. त्या जॉईंट ॲफिडेविटमध्ये त्यांनी हे मेन्शन करायचं आहे किंवा या मेंबरनी आम्हा दोघांना किंवा तिघांना जे काय असेल त्यांना नॉमिनी म्हणून नेमलं होतं. तर आम्ही आमच्यामध्ये असं नाही डिसाईड केलं आहे की ही व्यक्ती संस्थेच्या रेकॉर्डवरती मेंबर म्हणून येईल, त्याचं नाव एक नंबरला तिकडे येईल शेअर सर्टिफिकेटवरती, आणि बाकी आम्ही जे आहोत आमची नावं नंतर, त्याच्या नावाच्या नंतर आमची नावं तुम्ही ह्या क्रमाने तुम्ही लिहा संस्थेच्या रेकॉर्डवरती. अशा प्रकारे ते जॉईंट ॲफिडेविट आहे. जर बाकीच्या लोकांची नावं संस्थेच्या रेकॉर्डवरती नसतील तर तशा प्रकारे ते मेन्शन करा. मग एकट्याचंच नाव लिहा फक्त, असं संस्थेला त्याच्यातून कळवा जॉईंट ॲफिडेविटच्या माध्यमातून. तर जॉईंट ॲफिडेविट कधी सबमिट करायचं आहे, एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील त्यावेळी सगळ्या नॉमिनीजने मिळून हे जॉईंट ॲफिडेविट संस्थेला सबमिट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय मेन्शन करायचं आहे की आम्हाला म्हणजे दोघांना तिघांना जे काय आहे नॉमिनेशन आमच्या नावाने केलं होतं, तर आम्ही आमच्यामध्ये असं ठरवलेलं आहे की या व्यक्तीला तुम्ही संस्थेमध्ये मेंबर म्हणून रेकॉर्डवरती घ्या आणि त्याचं नाव एक नंबरला लिहा आणि आमची नावं नंतर मग तुम्ही या क्रमाने सोसायटीच्या रेकॉर्डवरती म्हणजे शेअर सर्टिफिकेट किंवा मेंबरशिप रजिस्टरवरती या क्रमाने घ्या. अशा प्रकारे जॉईंट ॲफिडेविट करायचं आहे. आणि याच्या इन ॲडिशन टू धिस याच्यामध्ये एक इंडेमनिटी बॉन्ड सबमिट करायचा आहे. म्हणजे जो मेंबर या ठिकाणी जो नॉमिनी मेंबर म्हणून संस्थेच्या रेकॉर्डवरती येऊ इच्छितो त्याच्याकडून संस्थेने एक इंडेमनिटी बॉन्ड घ्यायचा आहे. त्या इंडेमनिटी बॉन्ड तोही प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये आहे. जॉईंट ॲफिडेविटचा प्रिस्क्राईब फॉर्म बायलॉजमध्ये दिला गेलेला नाही आहे. तो आपल्या आयडियाने आपण तो अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारचे कंटेंट्स येतील अशा प्रकारे तो फॉर्म जो आहे तुम्ही द्यायचा आहे. जर तुम्ही फेडरेशनच्या ऑफिसमधून जर तो फॉर्मचा सेट घेतला त्याच्यामध्ये हा त्यांनी म्हणजे दिलेला आहे वर्डिंग त्याचं कशा प्रकारे तुम्ही जॉईंट ॲफिडेविट द्यायचं आहे ते सगळं तुम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर इन ॲडिशन टू धिस तुम्हाला या ठिकाणी नॉमिनी जो आहे त्या नॉमिनीकडून म्हणजे एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर जो नॉमिनी मेंबर बनणार आहे त्याच्याकडून एक इंडेमनिटी बॉन्ड घ्यायला लागेल. आणि त्या इंडेमनिटी बॉन्डचा नमुना जो आहे हा आहे अपेंडिक्स नंबर 18 म्हणजे 18 नंबरच्या नमुन्यामध्ये तुम्हाला इंडेमनिटी बॉन्ड घ्यायला लागेल. तो इंडेमनिटी बॉन्ड ह्याच्यासाठी आहे की बाबा ठीक आहे आता आम्ही एवढे सगळे नॉमिनीज आहोत, आम्ही सगळ्यांनी जॉईंटली ॲफिडेविट सबमिट केलं आहे, त्याच्यामध्ये मला संस्थेच्या मेंबरशिपसाठी बाकीचे जे नॉमिनी आहेत आम्ही सगळ्या नॉमिनींनी डिसाईड केले की मला संस्थेच्या मेंबरशिपसाठी माझं त्यांनी नाव प्रस्तावित केलं आहे, मी संस्थेचा मेंबर बनेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण समजा नंतर पुढे कधी जर ह्या आमच्या नॉमिनीजमध्ये काय डिस्प्यूट निर्माण झाला किंवा दुसऱ्या कोणी काय ह्याच्यावरती क्लेम केला वगैरे ह्याच्यामध्ये तर संस्थेला ह्याच्यामध्ये काही तोटा होईल, लॉस होईल होणार नाही याची मी हमी घेतो. आणि जर काय संस्थेला याच्यातून काय लॉस झाला म्हणजे काय समजा मॅटर लिटिगेशनमध्ये गेली, कोर्टात वगैरे गेली, त्याला कोणी काय चॅलेंज वगैरे केले नाही, संस्थेला जर याच्यामध्ये जर काय खर्च करायला लागला, संस्थेला काय डॅमेज झालं, लॉस झाला वगैरे तर तो मी भरून देईन. अशा प्रकारे इंडेमनिटी म्हणजे एक नुकसान भरून देण्याची एक हमी जी आहे ह्या नॉमिनी जो मेंबर बनणार आहे त्यांनी द्यायची आहे. तर हे जॉईंट ॲफिडेविट आणि हा इंडेमनिटी बॉन्ड अपेंडिक्स नंबर 18 मधला जो आहे हे कधी द्यायचे आहेत, एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर. सिंगल नॉमिनी असेल तर हा जॉईंट ॲफिडेविट किंवा तुम्हाला हा अपेंडिक्स 18 मधला इंडेमनिटी बॉन्ड द्यायची गरज नाही. ठीक आहे. तर हे फॉर्म सगळे संस्थेला सबमिट करायचे आहेत. पुन्हा एक वेळा लक्षात ठेवा कुठले कुठले फॉर्म सबमिट करायचे. सिंगल नॉमिनी असेल तर डेथ सर्टिफिकेट सर्टिफाईड कॉपी, नॉमिनेशन फॉर्म नॉमिनेशन रेकॉर्डवरती आणलेल्या रिमार्क असेल त्याची तो नॉमिनेशन फॉर्म सबमिट करा. त्याच्यानंतर नॉमिनीच्या मेंबरशिपसाठी अपेंडिक्स नंबर 15 आणि नॉमिनी जर मायनर असेल तर अपेंडिक्स नंबर 15च्या ऐवजी अपेंडिक्स नंबर 1. त्याच्यानंतर अपेंडिक्स नंबर 3 म्हणजे अंडरटेकिंग फॉर नो चेंज ऑफ युजर आहे. त्याच्यानंतर जर हा नॉमिनी नॉन अर्निंग पर्सन असेल तर तो ज्याच्यावरती डिपेंड आहे त्याने अंडरटेकिंग द्यायचं आहे त्या अपेंडिक्स नंबर 4. हे झालं सिंगल नॉमिनी. एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर तुम्ही ॲडिशनल जॉईंट ॲफिडेविट एक द्यायचं आहे सगळ्या नॉमिनीजने मिळून आणि एक इंडेमनिटी बॉन्ड द्यायचा आहे
एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील तर तो आहे अपेंडिक्स नंबर 18मध्ये. आणि पेमेंट जे तुम्हाला करायचं संस्थेला ते तुम्हाला एका व्यक्तीला रेकॉर्ड होती असेल तर ₹100 एंट्रन्स फी. समजा एकापेक्षा जास्त नॉमिनीज असतील, समजा 2 असतील तर पर हेड तुम्हाला ₹100 या ठिकाणी एंट्रन्स फी संस्थेला भरायला लागेल. आणि या सगळ्यासह तुमचं ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट ही संस्थेकडे द्या. ह्याच्यानंतर हे सगळं संस्थेला तुमच्याकडून डॉक्युमेंट्स पेमेंट वगैरे गेल्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट ओरिजिनल गेल्याच्यानंतर येणाऱ्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मीटिंगसमोर मॅनेजिंग कमिटीने शक्यतो हा प्रस्ताव ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये निर्णय घेऊन तुमचा हे प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर मग नॉमिनी म्हणजे जे मेंबरशिपच्या रेकॉर्डवरती मग तुमचा नॉमिनी आहे त्याला तुम्ही मेंबरशिप दिली गेली पाहिजे. आणि संस्थेचं रेकॉर्ड जे आहे म्हणजे आय रजिस्टरमध्ये त्याच्यात बदल केला पाहिजे, जेमध्ये बदल केला पाहिजे, ट्रान्सफर रजिस्टरमध्ये त्याची एंट्री करायला लागेल वगैरे. शेअर रजिस्टर आहे तुमचं, शेअर रजिस्टरमध्ये पण त्याची एंट्री करायला लागेल. म्हणजे मेंबरशिप संदर्भातलं जे काय संस्थेचं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये हे योग्य ते बदल करायला लागतील. हे बाकी सगळ्याबद्दल माझी वेगवेगळी असे लेक्चर्स आहेत किंवा हे रेकॉर्ड रजिस्टर्समध्ये वगैरे कशाप्रकारे एंट्रीज करायच्या ती लेक्चर्स तुम्ही रेफर केल्याच्यानंतर तुम्हाला हे ट्रान्सफर कशाप्रकारे करायचं, संस्थेचे रेकॉर्ड ते कशाप्रकारे आणायचं ह्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर हे सगळं आजचं जे लेक्चर होतं हे जे होतं नॉमिनेशनच्या केसमध्ये नॉमिनी वारल्याच्या नंतर नॉमिनीजनी संस्थेला कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि पुढे संस्थेने त्याच्यावरती काय काय कारवाई करायची आहे हे ॲज पर बायलॉ नंबर 34 नुसार हे सगळी तरतुदी आहेत.